अपहरण नाही तर स्वखुशीनंच गेले, जबरदस्तीनं व्हिडिओ काढल्याचा आरोपही खोटा. भिगवण अपहरण नाट्यातील ती तरुणी न्यूज 18 मराठीवर. भिवंडी महापालिकेत कुणाचं महापौर होणार याची उत्कंठा शिगेला. काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच. कुणाचे नगरसेवक फुटणार याकडे लक्ष. आमदार रोहित पवारांची सुरक्षा. आमदार रोहित पवारांना खरं तर सुरक्षा द्यावी, सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी. तर रोहित पवारांवर कुणी हल्ला करेल असं वाटत नाही, भुजबळांची प्रतिक्रिया. बारामती आणि पुणे जिल्ह्याच्या परिसरात वर्चस्व अजितदादांचं राहायला पाहिजे की आणखीन कोणाचं राहायला पाहिजे, त्यांच्याकडे जाऊ शकते संशयाची सुई. भाजपचे ज्येष्ठ नेते मधू चव्हाणांचं नाव न घेता रोहित पवारांवर निशाणा. ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांची नावं निश्चित. राज ठाकरे एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर तातडीनं निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिवजयंतीनिमित्त अमोल कोल्हेंचं व्याख्यान. शिवोत्सव समितीच्या विद्यार्थ्यांचा मात्र विरोध. कोल्हेंचं विद्यापीठात होणारं व्याख्यान वादाच्या भोवऱ्यात. आजपासून राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेला सुरुवात. गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथक. माओवाद्यांना लिट्टेच्या दहशतवाद्यांनी दिलं होतं प्रशिक्षण. माओवाद्यांचा माजी कमांडर मलोजुला वेणुगोपालचा मोठा खुलासा. न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सकाळचे 8 वाजतायत. बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी. भिवंडी महापालिकेत मोठा राजकीय गोंधळ पाहायला मिळतोय. पहिल्यांदा भाजपमध्ये उभी फूट पडून भाजपच्या नगरसेवकांनी थेट काँग्रेसला मदतीचा हात देण्याचं ठरवलंय. तर भाजपकडून नारायण चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर भाजपच्या शहराध्यक्षांकडून महापौर पदासाठी स्नेहा पाटलांच्या नावाचं पत्र देण्यात आलं. यामुळे नाराज झालेल्या नारायण चौधरींनी आपल्या समर्थकांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं स्थापन केलेल्या भिवंडी सेक्युलर फ्रंटला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आणि आता काँग्रेस, शरद पवारांची, राष्ट्रवादी आणि भाजपचे नारायण चौधरी समर्थक एकत्र येत सत्ता स्थापनेच्या तयारीत आहेत. काँग्रेसचे 3 नगरसेवक, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक आणि भाजपच्या नारायण चौधरींसह असलेल्या नगरसेवकांच्या मदतीनं सत्ता सोपान गाठण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. तर शिवसेना कुणाच्या पाठीशी आहे याबाबतही सस्पेन्स कायम आहे. भिवंडीत कोणता पक्ष कुणाला पाठिंबा देणार याचा थांगपत्ता लागत नसल्यानं ही निवडणूक चर्चेत आहे. आता एक जागा 3 पक्ष आणि उत्सुकांची भाऊगर्दी, मजबूत सत्ताधारी आणि विखुरलेले विरोधक अशी सारी पाटावरची सगळी काही स्थिती आहे. अशा परिस्थितीत आता विरोधकांना राज्यसभेची एक तरी जागा जिंकणं शक्य होईल का, हाच खरा प्रश्न आहे. यावर पाहूयात स्पेशल रिपोर्ट. मवियाकडून राज्यसभेवर कुणाची वर्णी? शरद पवार की ठाकरेंच्या शिवसेनेला संधी? काँग्रेस काय भूमिका घेणार? महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून जाणाऱ्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान होणार आहे. शरद पवारांचा राज्यसभेतला कार्यकाळही येत्या 2 एप्रिलला संपणार आहे. सध्याच्या संख्याबळानुसार महाविकास आघाडीकडे 1 जागा जिंकण्याची ताकद आहे आणि या जागेसाठी शरद पवारांना संधी दिली जाणार की इतर कुणाला याची जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच आदित्य ठाकरेंच्या सूचक वक्तव्यानं अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
अजून ह्या सगळ्या काही ज्या चर्चा आहेत ह्या बाहेर अफवा आहेत. कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाही आहे. विधान परिषदेत असो किंवा राज्यसभेत असो, संख्याबळावर जर आपण पाहिलं आणि रोटेशनमध्ये पाहिलं तर हा शिवसेनेची वेळ आहे, शिवसेनेची जागा आहे. आदित्य ठाकरेंनी मवियातील घटक पक्षांच्या संख्याबळावर बोट ठेवलंय. मवियातील राजकीय बलाबल पाहता शिवसेना उबाठाकडे 20 आमदार आहेत, काँग्रेसचे 16, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आमदार आहेत. याशिवाय माकपचा 1 आणि शेकापचा 1 आमदार असं एकूण संख्याबळ 48 आहे. राज्यसभेचा 1 सदस्य निवडून येण्यासाठी 36 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. हे पक्षीय संख्याबळ पाहता मवियात सर्वाधिक आमदारांची संख्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे. पण असं असतानाही ठाकरेंची शिवसेना शरद पवारांसाठी त्याग करणार का? आणि यात काँग्रेसची भूमिका महत्त्वाची असेल ती काय असेल हा प्रश्न आहे. अजूनही बघा, तुम्हाला सांगू का, अजूनही कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाही. आम्ही प्रेसमधून ऐकतो, पण ही सीट आत्ता तरी शिवसेनेची आहे आणि चर्चा नेत्यांच्या पातळीवर होईल. अशा वेळेला तिन्ही पक्षाच्या लोकांनी एकत्र बसून राज्यसभा आणि विधान परिषद या संदर्भात निर्णय आणि वाटप हे तात्काळ पूर्ण करावं लागेल आणि त्याची प्रक्रिया आता सुरू होईल. राज्यसभेच्या या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची किनार आहे. राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्यास शरद पवार एनडीए सोबत जाणार तर नाहीत ना, अशी काँग्रेसला शंका आहे. त्यामुळे काँग्रेसनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. त्यामध्ये आमच्या तिघांचा एकूण 7 जागा आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आज आमचा मित्रपक्ष आहे आणि पवारसाहेब जे आहेत ते इंडिया अलायन्सचे देखील राष्ट्रीय पातळीवर एक महत्त्वाचं एक नेते म्हणून ते ओळखले जातात. त्यामुळे या संदर्भात एकदा सर्व पक्षांची भूमिका आणि आमचं असणारं संख्याबळ हे लक्षात घेऊन या संदर्भात निर्णय होईल. राज्यसभेवरून मवियाच्या झालेल्या कोंडीवर आता सत्ताधाऱ्यांनी डिवचलंय. महाविकास आघाडी दोन्हीकडे एकच उमेदवार देऊ शकते. राज्यसभेसाठी शरद पवार पुन्हा जावेत यासाठी संजय राऊत आग्रही आहेत. पण काँग्रेसची अट स्पष्ट आहे. राज्यसभेला पवारांना पाठिंबा दिला तर विधान परिषदेला उद्धव ठाकरेंना नाही. म्हणजे समीकरण स्पष्ट आहे. एकाची अडचण ठरलेली आहे. आता खरी उत्सुकता याचीच आहे, या दोघांच्या मैत्रीत कुर्बानी कोण देणार? शरद पवार की उद्धव ठाकरे, की दोघे मिळून काँग्रेसचा बळी घेणार? असं खोचक ट्विट भाजपचे नेते केशव उपाध्येंनी केलं. त्यांच्या भूमिका त्यांनी स्पष्ट कराव्यात. उमेदवार टाकावेत न टाकावेत, समर्थन द्यावं समर्थन न द्यावं, एकदा गोष्टी समोर येऊ तर द्या. पण एक गोष्ट खरी आहे, जी आज महाराष्ट्राला कळली, आम्ही ती वारंवार सांगत होतो की हे सत्तेसाठी एकत्र आले, स्वार्थासाठी एकमेकाचा राजकीय जीव सुद्धा घेतील. हेच आपण सर्व पक्षांचं बघतोय. महाविकास आघाडीतल्या स्वार्थ ज्या वेळेला होता तेव्हा गळ्यात गळे आणि स्वार्थ स्वतःचा आल्यावर एकमेकाचे गळे पकडणे हा धंदा यांचा सुरू झाला. महाविकास आघाडीची एकजूट शेवटपर्यंत कायम राहिल्यास 1 जणाची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. पण महायुतीनं 7वा उमेदवार रिंगणात उतरवल्यास मवियाची कोंडी होण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये भाजपनं विरोधात असताना तो चमत्कार घडवून दाखवला होता. त्याची पुनरावृत्ती होणार का, की मविया बाजी मारणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल. नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात शासकीय दुखवटा जाहीर असताना अल्पसंख्याक विभागात तब्बल 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला होता. आता या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात असतानाच कथित रेड कार्डचाही दावा समोर करण्यात येतोय. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात. अल्पसंख्याक मान्यतेसाठी लाखोंची वसुली, दुखवट्यातही एक फाईल फिरली. अल्पसंख्याक दर्जा दडली आहे मलाई. 28 जानेवारीला सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. त्यानंतर राज्यात शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. पण मंत्रालयातल्या अल्पसंख्याक विभागात वेगळीच घाई गडबड सुरू होती. राज्यातील 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याविषयी हालचाली सुरू होत्या. त्या शाळांनी दिलेल्या प्रस्तावाच्या फाईल एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर वेगानं फिरत होत्या. कारण त्यामागे होतं मोठं आर्थिक गणित. संचालक मंडळ
विद्यार्थी आणि शिक्षकांकडनं कोट्यवधी रुपये वसूल करतात आणि त्यातले काही लाख रुपये अल्पसंख्याक दर्जा मिळवण्यासाठी या मंत्रालयातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाच देतात. यावरूनच लक्षात येतं की मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणं कशाला म्हणतात हे यात दिसून येतं. अजित पवार जे या अल्पसंख्याक विभागाचे मंत्री होते, त्यांच्या मृत्यूची बातमी आली, राज्य शोकाकुल होतं, दुःखाच्या सागरात बुडालेलं होतं, तेव्हा त्यांचेच अधिकारी आणि कर्मचारी मात्र लाच घेण्यात आणि शाळांना अल्पसंख्याक दर्जा मिळवून देण्यामध्ये गुंतलेले आपल्याला बघायला मिळाले. शाळांना अल्पसंख्याक दर्जा मंजूर करताना लाखोंचा व्यवहार केला गेल्याचा आरोप होतोय. एका शाळेसाठी 25 लाख रुपये घेतले जातात. त्या 3 दिवसामध्ये एकूण 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला. मंत्रालयात त्या शाळांच्या फाईल्स मंजुरीसाठी फिरल्या. 3 दिवसात अंदाजे 19 कोटींचा मलिदा लाटल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. दादांच्या दुखवट्यात 75 शाळांनी अल्पसंख्याक दर्जा मिळवला. पूर्ण समिती ही वेगळी, त्याच्यात एक मायनॉरिटी मेंबर घेतला म्हणजे ती मायनॉरिटी ट्रस्ट झाली. ती RTE मध्ये येत नाही. बरं, तिथे दर्जा किंवा फीज ह्या जास्ती असतात आणि म्हणून ह्याला एकतर सरकारची काय कारवाई होणार हे तर आहे. दुसरं म्हणजे फी कॅप काही शाळेंवर येणार आहे का? कारण अनेक मंत्री असे आहेत, अनेक सत्ताधाऱ्यांमध्ये असे आमदार बसलेत ज्यांच्या स्वतःच्या शाळा आहेत मोठ्या. शाळांनी अल्पसंख्याक दर्जा मिळवण्याची एवढी घाई का केली यामागची कारणेही समोर येत आहेत. अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यावर 25% RTE प्रवेशाची सक्ती राहत नाही. शिक्षक भरतीत TET बंधनकारक असत नाही. TET नसल्यामुळे मनमानी भरती शक्य आहे. शिक्षक भरतीत लाखोंचा व्यवहार करता येतो. जातीय आरक्षण लागू करण्याची गरज नसते. मुंबईत तर वार्षिक फी 2 ते 2.5 लाख रुपये घेण्यात येते. परिणामी अल्पसंख्याक दर्जाचा खर्च एका वर्षात वसूल होतो. अल्पसंख्याकांच्या दाखले निवड 75 नाही तर कितीतरी पटीने असे दिले गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण अल्पसंख्याक सर्टिफिकेट त्या शाळांना मिळालं तर त्यांना बऱ्याचशा सवलती मिळतात. अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यानंतर शाळांना अनेक सवलती मिळतात. एक प्रकारे खाजगी शाळांसाठी रान मोकळं होतं आणि त्यामुळे जास्तीत जास्त शाळांचा अल्पसंख्याक दर्जा मिळवण्याकडे ओढा असतो. त्यामुळे मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे हात ओले केले जातात. आता या 75 शाळांच्या प्रकरणांच्या चौकशीचे आदेश सरकारकडून देण्यात आले, तर अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांची बदली करण्यात आली आहे. एकंदरीत 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देताना आर्थिक व्यवहाराचा आरोप सिद्ध झाला तर मोठी कारवाई होणार असल्याचं स्पष्ट झालंय. प्रणाली कापसे, न्यूज 18 मराठी, मुंबई.